मित्रांनो, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यामध्ये बांधकाम कामगारांनी नोंदणी केल्यानंतर त्यांना तपासणी ते उपचार म्हणजे आरोग्य योजना यामध्ये मिळणारे लाभ कोणकोणते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पाहावा आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून प्रत्येक गोरगरीब कामगारापर्यंत शेअर नक्कीच करा. चला तर मग पूर्ण माहिती पाहूया. मित्रांनो, तुम्ही बघू शकतात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ. मित्रांनो, कामगारांनी नोंदणी केल्यानंतर त्यांना बघा तपासणी ते उपचार आरोग्य योजना ह्या योजना आपणास मिळणारी विनामूल्य सेवा कोणते आहे ते पहा. सर्वप्रथम बघा प्राथमिक आरोग्य तपासणी चाचणी, शारीरिक तपासणी आरोग्य सेवा, आपल्या दारी प्रगत रक्त नमुना संकलन प्रणाली. त्यानंतर बघा वैद्यकीय उपचार व औषधे प्रति लाभार्थी प्रति वर्षी त्यांच्या आजारानुसार औषधी वितरण करण्यात येईल. त्यानंतर बघा फिरते वैद्यकीय कक्ष MMU, अत्याधुनिक प्रणालीयुक्त फिरते वैद्यकीय कक्ष प्रत्येक जिल्ह्यामध्ये. त्यानंतर बघा रुग्णालयातील उपचार प्रति लाभार्थीला प्रति वर्षी त्यांच्या आजारानुसार रुग्णालयात भरती व उपचार करण्यात येईल. मित्रांनो, यामध्ये आणखीन पहा अपघात प्रकरणी वैद्यकीय सहाय्य, बांधकामाच्या ठिकाणी नोंदित सक्रिय बांधकाम कामगारास अपघात झाल्यास रुग्णालयामध्ये भरती. आता यासाठी मित्रांनो लाभार्थी पात्रता काय आहे ते पहा. सदर योजनेअंतर्गत सर्व नोंदित सक्रिय जीवित बांधकाम कामगार तसेच त्यांच्या कुटुंबामधील पती अथवा पत्नी आणि प्रथम 2 अपत्यही लाभार्थी म्हणून गणण्यात येईल. पेशंटचे ॲप डाउनलोड करा. कोणतेही आपत्कालीन परिस्थितीत किंवा रोग व्यवस्थापन असो आम्ही तुमच्या सोबत आहोत. मित्रांनो, तुम्ही अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबरवर कॉल करू शकता. मित्रांनो, ते नंबर आहे 180026. 6 वेळेस घ्यायचं आहे, हे तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा. मित्रांनो, 4 ते 5 महिने झाले असून बांधकाम कामगाराचे लाभाचे अर्ज असो किंवा नोंदणी नूतनीकरणाचे असो सर्व अर्ज पेंडिंगच आहे. यावर व्हिडिओ आला पाहिजे का? मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगा.